नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पी आर डिकोड या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण TET समाजशास्त्र या विषयाचे काही MCQ घेणार आहोत. आता TETचा पेपर होईल तेव्हा होईल, पण आपण आपला अभ्यासाचा सराव चालू ठेवला पाहिजे. पाहूयात प्रश्न क्रमांक 1. दिवसासुद्धा दिसू शकणारा हा सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? पहा बरं ह्याचे ऑप्शन क्रमांक अ शुक्र, ऑप्शन क्रमांक ब बुध, ऑप्शन क्रमांक क गुरु आणि ऑप्शन क्रमांक ड मंगळ. सांगा बरं ह्याचं योग्य उत्तर काय असेल? दिवसासुद्धा जो दिसू शकतो असा सूर्यकुळातील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? तर पहा ह्याचं उत्तर आहे शुक्र. शुक्र हा दिवसासुद्धा दिसू शकणारा सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. समजलं? पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 2. आकाशातून पाहिले असता पृथ्वी डॅश डॅश रंगाची दिसते. आकाशातून पाहिले असता पृथ्वी डॅश डॅश म्हणजेच कोणत्या रंगाची दिसते? पाहूयात त्याचे ऑप्शन क्रमांक अ तांबड्या, ऑप्शन क्रमांक ब निळ्या आणि ऑप्शन क्रमांक क हिरव्या, ऑप्शन क्रमांक ड पांढऱ्या. सांगा बरं कोणते योग्य उत्तर असेल? आकाशातून पाहिले असता पृथ्वी कोणत्या रंगाची दिसते? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब निळ्या. आकाशातून पाहिले असता पृथ्वी निळ्या रंगाची दिसते. समजलं? हा तर कॉमन प्रश्न आहे. पाहूयात प्रश्न क्रमांक 3. पृथ्वीपेक्षा जवळजवळ 11 पट मोठा असलेला डॅश डॅश हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह होय. सांगा बरं कोणता ग्रह असेल तो? पहा ह्याचे ऑप्शन क्रमांक अ गुरु, ऑप्शन क्रमांक ब शुक्र, ऑप्शन क्रमांक क मंगळ, ऑप्शन क्रमांक ड पृथ्वी. पृथ्वीपेक्षा जवळ 11 पट मोठा असलेला डॅश डॅश हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह होय. कोणता ग्रह असेल तो? ऑप्शन क्रमांक अ गुरु. गुरु हे योग्य उत्तर आहे ह्या प्रश्नाचं. गुरु हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे, जो पृथ्वीपेक्षा जवळजवळ 11 पट मोठा आहे. समजलं? पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणता ग्रह अथवा बटुग्रह आपण दुर्बिणीशिवाय पाहू शकत नाही? म्हणजे तो ग्रह आपण दुर्बिणीशिवाय पाहू शकत नाही असा कोणता ग्रह आहे? पाहूया त्याचे ऑप्शन अ युरेनस, ब प्लेटो, क नेपच्यून आणि ऑप्शन क्रमांक ड शुक्र. तर पहा ह्याचं उत्तर काय आहे योग्य? ऑप्शन क्रमांक ड शुक्र. शुक्र हा एक असा ग्रह आहे की त्याला आपण दुर्बिणीशिवाय काय करू शकत नाही, तर पाहू शकत नाही. समजलं? पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 5. सूर्यमंडळातील ज्ञात ग्रहांपैकी डॅश डॅश हा ग्रह सूर्यापासून सर्वात दूर असलेला ग्रह होय. पाहूयात ह्याचे ऑप्शन क्रमांक अ बुध, ऑप्शन क्रमांक ब युरेनस, ऑप्शन क्रमांक क मंगळ आणि ऑप्शन क्रमांक ड नेपच्यून. सूर्यमंडळातील ज्ञात ग्रहांपैकी हा ग्रह काय आहे? सूर्यापासून सर्वात दूर असलेला ग्रह आहे. कोणता असेल बरं? सांगा बरं. गेस करा ह्याचं उत्तर. पहा ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड नेपच्यून. नेपच्यून जो हा ग्रह आहे तो सूर्यापासून सर्वात दूर असलेला ग्रह आहे. पहा प्रश्न क्रमांक 6. सूर्यमालेतील कोणता ग्रहास सर्वाधिक म्हणजे 82 उपग्रह आहेत? म्हणजे सर्वाधिक ग्रह 82 काय आहेत? उपग्रह आहेत. असा कोणता ग्रह आहे? पहा ह्याचे ऑप्शन क्रमांक अ शनी, ऑप्शन क्रमांक ब शुक्र, ऑप्शन क्रमांक क गुरु, ऑप्शन क्रमांक ड प्लेटो. सांगा बरं कोणता असा ग्रह आहे की त्याला उपग्रह 82 आहेत? त्याचं योग्य उत्तर आहे शनी. शनी हा सूर्यमालेतील असा एकमेव ग्रह आहे की त्याचे उपग्रह किती आहेत? 82 उपग्रह आहेत. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 7. सूर्यापासून सर्वाधिक जवळ असलेला ग्रह कोणता? कोणता असेल बरं ग्रह जो सूर्यापासून सर्वाधिक जवळ आहे? पहायचे ऑप्शन क्रमांक अ बुध, ऑप्शन क्रमांक ब गुरु, ऑप्शन क्रमांक क शुक्र, ऑप्शन क्रमांक ड पृथ्वी. तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ बुध. सूर्यापासून सर्वाधिक जवळ असलेला ग्रह कोणता? तर बुध हा आहे. समजलं? पहा प्रश्न क्रमांक 8. डॅश डॅश हा पृथ्वीपासून सर्वात जवळ असलेला ग्रह आहे. काय? पृथ्वीपासून. आपण आधी जो पाहिला प्रश्न तो काय होता? सूर्यापासून. आता काय? पृथ्वीपासून. पाहूया त्याचे ऑप्शन क्रमांक अ चंद्र, ऑप्शन क्रमांक ब बुध, ऑप्शन क्रमांक क शुक्र आणि ऑप्शन क्रमांक ड मंगळ. आता सांगा बरं पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह कोणता असेल? सूर्यापासून तर पाहिलं आहे, त्याचं उत्तर काय होतं? बुध. आता पृथ्वीपासूनचं उत्तर आहे
शुक्र. ऑप्शन क्रमांक क शुक्र. शुक्र हा ग्रह काय आहे? सूर्यापासून पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह आहे. आणि सूर्यापासून कोणता ग्रह आहे सर्वात जवळ? तो म्हणजे बुध. समजलं? आता पहा पुढील प्रश्न क्रमांक 9. डॅश या ग्रहाभोवती असलेली कडी हे त्याचे काय वैशिष्ट्य होय? कोणता ग्रह असेल तो पाहायचे. ऑप्शन क्रमांक अ चंद्र, ऑप्शन क्रमांक ब गुरु, ऑप्शन क्रमांक क शुक्र आणि ऑप्शन क्रमांक ड शनी. तर ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड शनी. शनी या ग्रहाभोवती असलेली कडी हे काय आहे त्याचे वैशिष्ट्य आहे. समजलं? शनी बघा तुम्ही कधी पण शनी ग्रह बघा त्याच्या कडेने काय आहेत? पूर्ण कडे आहे. तुम्हाला ह्याच्या गुगलवर पण त्याचा फोटो मिळून जाईल. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 10. कोणत्या ग्रहास 2 उपग्रह आहेत? म्हणजे असा कोणता ग्रह आहे की त्याला 2 उपग्रह आहेत? पाहायचे. ऑप्शन क्रमांक अ बुध, ऑप्शन क्रमांक ब शुक्र, ऑप्शन क्रमांक क प्लुटो, ऑप्शन क्रमांक ड मंगळ. तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड मंगळ. मंगळ ग्रहास 2 काय आहेत? उपग्रह आहेत. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 11. नेहमी ठराविक ठिकाणी व ठराविक उंचीवर दिसणारा तारा म्हणजे तो ठराविक ठिकाणी आहे, ठराविक उंचीवर आहे असा कोणता तारा आहे सांगा बरं? पाहायचं. ऑप्शन क्रमांक अ ध्रुव, ऑप्शन क्रमांक ब व्याध, ऑप्शन क्रमांक क नेपच्यून आणि ऑप्शन क्रमांक ड शुक्र. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ ध्रुव. ध्रुव हा काय नेहमी ठराविक ठिकाणी असतो, ठराविक उंचीवर दिसणारा काय आहे तो तारा आहे. समजलं? पहा पुढील प्रश्न क्रमांक 12. डॅश या ग्रहावरील वातावरण पिवळसर ढगांनी व्यापलेले असते. कोणत्या ग्रहाने सांगा बरं ह्याचं कोणता ग्रह असेल ते? पाहायचे. ऑप्शन क्रमांक अ बुध, ऑप्शन क्रमांक ब शुक्र, ऑप्शन क्रमांक क प्लुटो, ऑप्शन क्रमांक ड गुरु. सांगा बा पिवळसर असं ना का ढगांनी तो व्यापलेला आहे त्याच्यामुळे ते वातावरण तसं दिसतं असा कोणता ग्रह आहे? तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब शुक्र. पिवळसर ढगांनी व्यापलेलं वातावरण जे असतं ते कोणत्या ग्रहामुळे दिसतं? तर शुक्र. ऑप्शन क्रमांक ब ह्याचं योग्य उत्तर आहे. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 13. नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल कधी ठेवले? पाहायचे. ऑप्शन क्रमांक ए 18 जुलै 1969, ऑप्शन क्रमांक ब 25 जुलै 1969, का ऑप्शन क्रमांक क 20 जुलै 1969, का ऑप्शन क्रमांक ड 21 जुलै 1969. सांगा बरं नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर त्यांचे पहिले पाऊल कधी ठेवले होते ते? तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क 20 जुलै 1969. समजलं? पहा प्रश्न क्रमांक 14. आपणास चंद्र प्रकाश आल्हाददायक वाटतो कारण? आता ह्याचं कारण विचारले का वाटतं तो? का चंद्र हा काय पृथ्वीचा उपग्रह आहे म्हणून वाटतं? का चंद्राला काय 7% प्रकाश भूपृष्ठावर परावर्तित होतं म्हणून वाटतं? का ऑप्शन क्रमांक क पृथ्वीचे वातावरण कारणीभूत आहे म्हणून? का ऑप्शन क्रमांक ड चंद्र हा काय परप्रकाशित आहे म्हणून? सांगा बरं काय योग्य उत्तर असेल याचं? चंद्रप्रकाश आल्हाददायक का वाटतो? तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब फक्त 7% काय सूर्यप्रकाश परावर्तित होतं म्हणून. चंद्राला मिळणारा जो सूर्यप्रकाशापैकी किती फक्त 7% जो प्रकाश आहे तो चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित होतो म्हणून चंद्रप्रकाश जे आहे ते आल्हाददायक वाटतो. समजलं? पहा पुढील प्रश्न क्रमांक 15. चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या डॅश आहे म्हणजे किती आहे? पाहायचे. ऑप्शन क्रमांक 1/3 म्हणजे 1/3, ऑप्शन क्रमांक 2 दुप्पट, ऑप्शन क्रमांक क 1/6 म्हणजे 1/6 आणि ऑप्शन क्रमांक ड 1/5 म्हणजे 1/5. तर पाहायचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क 1/6 म्हणजे चंद्रावरील जे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या किती आहे तर 1/6 इतके आहे. चला तर या व्हिडिओमधील आपण शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 16. चंद्रावरील अवकाश काळेकुट दिसते कारण? सांगा बरं का दिसते अवकाश काळेकुट? तर पाहायचे. ऑप्शन क्रमांक अ चंद्रावरील वातावरण काळपट दिसते म्हणजे असते आणि ऑप्शन क्रमांक ब चंद्रावर वातावरण नाही, का ऑप्शन क्रमांक क
पृथ्वीची सावली पडते का? ऑप्शन क्रमांक ड, वातावरण दाट आहे. तर पाहायचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, चंद्रावर काय असतं? तर वातावरण नाही, वातावरण नसते म्हणून. समजलं? चंद्रावरील अवकाश काय कुठे का दिसते? कारण का चंद्रावर वातावरण नाही म्हणून दिसतं. समजलं? तर शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यावर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.